कागल शहरातील बूथ क्रमांक 36 व 37 तसेच पिराचीवाडी तालुका कागल या ठिकाणी बोगस मतदान करण्याचा पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांकडूनही प्रयत्न सुरू होता। महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्या कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला। समरजितसिंह घाटगे यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली व प्रशासनाला बोगस मताचा प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा दिला। अशा बोगस मतदान करण्याच्या प्रक्रियेचा घाटगे यांनी तीव्र शब्दात निषेध केला। समरजितसिंह घाटगे यांनी बोगस मतदानाच्या बाबतीत याआधीच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती। तसेच कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते। पालकमंत्री व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचेही घाटगे यांनी म्हटलंय। बोगस मतदान करून असंविधानिक पद्धतीने सत्ता मिळवण्याचा पालकमंत्र्यांचा प्रयत्न सुरू आहे। त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे त्याचे प्रयत्न करत आहेत, परंतु कोणत्याही परिस्थितीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही असं समरजितसिंह घाटगे यांनी म्हटलंय। तसेच कागल शहरात हा बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आणून हाणून पाडल्याबद्दल सिकंदर या कार्यकर्त्याचे घाटगे यांनी अभिनंदन केले। नमस्कार। लोकांचा उत्साह प्रचंड चांगला आहे, पण जसं मी म्हटलं होतं की आपल्याला सगळ्यांना सतर्क राहायला पाहिजे आणि तशी कागलमधून 36 नंबर 37 नंबर बूथमधून शहरामध्ये आंबेडकर नगरमधून एक गोष्टी निदर्शनात आलेल्या आहेत की त्याच्यामध्ये बोगस मतदान करायचा एक प्रयत्न चालला आहे। त्याच्यामध्ये आपल्या पोलिंग एजंट सिकंदरनी त्याच्यात आक्षेप घेतला आणि त्यानंतर पालकमंत्री महोदय असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांनी ती दमदाटी केली। मी आमच्या पोलिंग एजंटचं सिकंदरचं अभिनंदन करतो की त्यांनी ही बोगस मतदान होऊ दिलं नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाअंतर्गत आपल्याला आपला हक बजवायचा आहे, त्यामुळं अशा बोगस मतदानच्या प्रक्रिया करायचा प्रयत्न झालेला आहे। मी या गोष्टींचा निषेध करतो आणि या गोष्टी मी वारंवार सांगितल्या होत्या। पूर्ण गडिंग्लज उस्तूर कागल या परिसराच्या मतदारांना म्हणतो की आपण सतर्क राहावा, आपला मतदान तुम्ही स्वतः करा। पिराचेवाडी गावामध्ये पण काही दमदाटी आणि बोगस मतदान करायचा गोष्टी निदर्शनात आलेल्या आहेत। तिथं आमचे कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी ते मोडीत काढलं। तक्रार केल्यावर प्रशासन पोलीस तिथं पोहोचले। याचा अर्थ असा आहे की बोगस मतदान करून असंविधानिक पद्धतीने सत्ता हिसकावून घ्यायचा प्रयत्न आदरणीय पालकमंत्री महोदय करतायत आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी सतर्क राहावा आणि अशा गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो। कितीही करू देत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतर्गत संविधान अंतर्गत लोकांची सत्ता आणि परिवर्तन होणार आहे। अशा अनेक काही गोष्टी आल्या तर मी प्रशासनाला स्ट्रिक्ट वॉर्निंग देतोय की अशा गोष्टी होऊ नये। बोगस मतांचे प्रकार आपल्या कागलमध्ये खपवून घेणार नाही, त्यामुळे सगळ्यांनी याच्याबद्दल सतर्क राहावं। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।